रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध करून द्या. मुस्लिम समाज व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कडेगाव यांचे तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन. आगामी रमजान ईद व गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव परिसरात गॅस टंचाई असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम समाजातील लोकांचे रमजानचे रोजे उपवास सुरू असून रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम कुटुंबांना एक घरगुती गॅस उपलब्ध करून देण्याचे निवेदन कडेगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 21 मार्च रोजी मुस्लिम धर्मीयांचा प्रमुख सण असून जगभरासह कडेगाव शहर परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. कडेगाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून देशभर नावलौकिक मिळवलेले शहर आहे. शहर परिसरात हिंदूंच्या दिवाळी सणाला मुस्लिम समाज बांधव फराळाला जातात, तर रमजान ईद साजरी करण्यासाठी व शुभेच्छा देऊन शिरकुर्मा घेण्यासाठी हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या घरी जात असतात. सध्या शहरात पवित्र रमजान महिना सुरू असून पवित्र रोजे सुरू आहेत. रोजे करण्यासाठी सहेरी व इफ्तारी करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी गॅस अत्यावश्यक असल्याने मुस्लिम समाज बांधव गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीला संपर्क साधला असता पहिला गॅस घेतल्यापासून 45 दिवसांनी दुसरा गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम कुटुंबांना प्रत्येकी एक घरगुती गॅस उपलब्ध करून देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे गॅस सिलेंडर तुटवडा जाणवत असल्याने अनेकांच्या घरगुती गॅस पासबुक काही दलालांनी जमा करून घेतले असून त्यांच्या नावाचे गॅस काही दलाल परिस्थितीचा दुरुपयोग करून भरमसाठ किमतीने विकून गॅसचा काळा बाजार करत आहेत. त्यामुळे तात्काळ या दलालांचा बंदोबस्त करावा असे परवेज तांबोळी कडेगाव तालुका शहर अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांनी यावेळी सांगितले. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ईद साजरी करण्यासाठी घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार अजित शेलार यांनी मुस्लिम समाज बांधवांना दिले.